हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ हा असणार आहे की माझ्या मामाची घराची होती पूजा. माझ्या मामाने नवीन घर घेतलंय, तर त्याची पूजा होती. त्यानिमित्ताने आम्ही गेलो होतो पूजेला, सत्यनारायणच्या पूजेला. पूजा होती आणि वास्तू शांती असं काहीतरी ते होतं. त्या निमित्ताने पूजा होती, तर आम्ही सगळे तिकडे गेलो होतो. त्या पूजेचा हा ब्लॉग असणार आहे. मेमरीज, आठवणी राहाव्या पुढे जाऊन आपण बघू शकतो. फोटो तर असतीलच, पण व्हिडिओच्या संदर्भात सगळ्यांना बोलताना, हसताना, चालताना सगळं त्या व्हिडिओ मार्फत बघता येईल. त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट केला आहे. त्याच्यात काही आम्ही जास्त काही बोललो नाही, सगळं पूजेचंच आहे सगळं. तुम्ही नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. कंटिन्यू. आम्ही निघालो. हा हर्ष आहे, सर्वेश, मोठी मामी, मागे बसलेत ते मोठे मामा. आम्ही अगोदर निघालेलो कारण की आम्हाला सामान थोडंसं घेऊन जायचं होतं. माझ्या मामाने 22व्या माळ्यावरती घर घेतलं. एवढा छान व्ह्यू होता, एवढी मस्त, आणि फॅन नव्हत्या तरी पण एवढी गार हवा होत होती, एवढी छान मस्त वाटत होतं. इथे पूजा सुरू झाली. बंदच आहे. श्री गणेशाय नमः. आप पवित्र भयत काय तुम्ही कुटुंबाला काय माहिती त्याच्यामध्ये कसे लोक भेटतात सांगता येत नाही, बरोबर आहे. म्हणून जोपर्यंत शुद्धीकरण केलं, बरोबर. मग नंतर तुम्हाला काय साप्तीमध्ये टिलक लावलं, बरोबर. टिलक लावून प्रदान केलं मुलीच्या, आता मुला सर्वांच्या टिलक लावलं. व्हेरी गुड. आता उजवा पाय पहिला घाल, राईट वाला पुढे टाक. राईट हा वाला पाय पुढे. हा वाला पाय टाक. ओमचारा मंगल मंगल या भूतेषु लक्ष्यरूपेण संसदा नमस्तसे नमस्तसे नमो नमः. या दिवसे भूतेषु मातृरूपेण संसदा नमस्तसे नमस्तसे नमो नमः. ओम दर मंगल मंगले शिवे सर्वा साधी शरणे त्र्यंबके गौरी विनाश कुरमे नमो नमः. याच्या कल्याण असतो, दीर्घायुष्य कल्याण असतो. देवता. इथे माझ्या सर्वात लहान मावशीची एंट्री झाली. सर्वात लेट म्हणजे सर्वात लेट एंट्री संडे होता. व्हिडिओ काढली. संडे होता. हो, मग संडे असतं तर काही नाही. आम्हाला संडे मंडे सगळे एकच आहे. बोला. हा, मग घरात काम करायला कोण येते. व्हिडिओ काढ. येणारा कसं पण येत. तुला नाव पाडायचं बाकी येतं. इथे भटजींनी सर्वांना असे धागे बांधले होते हातात म्हणजे सर्वांचेच धागे बांधले. आम्ही थोडं गोड सोडायचं, थोडं एकदम जास्त नाही. अग्नय नमः स्वाहा, प्राणाय स्वाहा, पुन्हा स्वाहा. थोडं अग्नय नमः स्वाहा, अग्नय नमः स्वाहा, अग्नय नमः स्वाहा, अग्नय नमः स्वाहा. चांगलं असते. गेले चांगलं असतं. निगेटिव्ह प्रयत्न बोल माझ्या दीदीच्या, बोल बोल माझ्या दीदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय करा. बाय. तिसरींदा बोलते, तिसरींदा. दोनदा माझ्याकडून फोटो चालू झाला आणि हे तिसरींदा मी आता बघितलंय. व्हिडिओ चालू झालाय का बघते. हा, व्हिडिओ चालू झाला. आता वाजलेत 11:30. आम्ही पोचलो घरी. आय थिंक, थांबा 1 मिनिट सांगते. माझा फोन दुसरा कुठे आहे? दुसरा फोन रे, दुसरा फोन. 1 मिनिट. आम्ही पोचलो 9:50 घरी. 9:50 घरी पोचलो तर मावशीकडे गेलो. मावशीच्या इथे पण घराला टाळा.
मनीषा गेली आहे तिच्या मैत्रिणीच्या कोणाची तर बर्थडे पार्टी आहे, आय थिंक तिकडे गेली आहे. तर तिथल्या पण घराला टाळा, इथे इथे माझ्या घरी आले इथे पण टाळा. इथे भया गेलेला केस कापायला, मग मी त्याला फोन केला, म्हणजे भया चावी, भया बोलला की मी आवाज का नाही कर, भया बोलला की मी केस कापायला बसलोय. मी म्हणलं मला येऊन तू पटकन चावी देऊन जा. आणि तो लांब जातो जरा, आमच्या इथून आहे ना 1-1.5 किलोमीटर लांब आहे, एवढा लांब तो केस कापायला जातो. मी त्याला बोलले तू गाडीवर पटकन चावी देऊन, तो बोलला मी आता बसलोय असं तसं असं तो बोलला. मला एवढा राग आला, म्हणजे जाऊ दे सोड. मला बोलला रिक्षा कर आणि ये. मग मी म्हटलं मी गेले खाली, मी रिक्षाच्याच ह्याच्याने गेले. तेवढ्यात माझी एक मैत्रीण भेटली आमच्याच बिल्डिंग मधली. तिला बोलली हा चल ना रे आपण जाके आते. तर ती बोलली हा ठीक आहे चल. मग एकतर मी तिची गाडी, एक वेगळीच कोणती तरी गाडी होती, म्हणजे ऍक्टिवाच आहे, ऍक्टिवा नव्हती, एक म्हणजे स्कूटी मॉडेलच होता. पण त्याची ती सीट आहे ना मागची सीट वरी मला बसता पण येणार. तर मी बसले कशी तरी, मी बसतच होते. तेवढ्यात एक माझा मित्र आहे विनय, तो येतच होता, म्हणजे आमच्या एरियातून असं बाहेर येत होता. तो मला डायरेक्ट मला इशारा केला निकिता मत भेट, निकिता मत भेट. माझ्या मनात भीती बसली, ही बाई आता मला पाडते का काय, पाडते का काय, कारण की ती आत्ताच नवीन शिकली आहे. मला भीती जायपर्यंत भीती नीट नेते का नाही, नीट नेते का नाही. पण तिला तरी मी 10 वेळा बोलली न्या स्लो, न्या स्लो. तरी पण तिने नेलं. मग आम्ही चाबी वगैरे घेतली, ह्याच्याकडून चाबी घेतली. हा होता सलून मध्ये बसलेला. मग घरी आले, मग दरवाजा खोलला, मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले, मग थोडंसं बसले, रिलॅक्स झाले. त्याच्यानंतरच मी शूट करायला घेतले. आता वाजले 11:30. हा भैया पण आलाय, त्याने पण आंघोळ वगैरे केली आहे केस कापल्यानंतर. मम्मी आणि पप्पा अजून आले नाहीत, येतच असतील. असा होता माझा दिवस, आजचा दिवस. मामाच्या घरची पूजा होती, कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.